करशील का शेती, लावशील का दोडका, लावशील का दोडका तो पुन्हा शेतात. पंढरपुरातील शेतकऱ्याचा हा आक्रोश काळीच पिळवटून टाकणार आहे. पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या उभ्या दोडक्यावर शेतकरी कोयता चालवतोय. अरे एवढं मोठं चांगलं पीक आलं, अक्षरशः काढू वाटत नाही, पण काही इलाज नाही, त्याला भाव नाही, खर्च सुद्धा भरून निघाला, 20,000 सुद्धा झाला नाही, तर काय करा शेतकऱ्यानं. वाईट अवस्था शेतकऱ्याची. पण हा फक्त शेतकरी नसून चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आणि शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोतांचे कट्टर समर्थक दीपक भोसले आहेत. दीपक भोसलेंकडे रयत क्रांती संघटनेचं कार्याध्यक्षपद आहे. एरवी इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणाऱ्या दीपक भोसलेंवरच आज पिकावर कोयता चालवण्याची वेळ आली आहे. शेती करचाल का? शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, सरकार लक्ष देत नाही. करायचं काय? का माझी अपेक्षा होती की मला कमीत कमी 5 लाख रुपये होतील, परंतु 2 आणि 4 रुपयावर रुपया भाव मिळाला नाही. मी अक्षरशः लेकरासारखं सांभाळलेली बाग मी आज तोडून काढतोय, त्याला 2 आणि 3 रुपये किलो भाव मिळतोय. काय करायचं शेतकऱ्यानं? शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून माझी या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा, तरच पुढे शेतकरी जगल, नाही तर अन्यथा जगणार नाही. मग ऊसवाला असेल, कापूसवाला असेल, सोयाबीनवाला असेल, द्राक्षवाला असेल, कुठल्याही शेतकऱ्या सुखानं जगत नाही. उत्पादन खर्च भयानक वाढलेला आहे. अक्षरशः ही बाग काढत असताना एवढं डोळ्यात पाणी येते, अक्षरशः एवढा खर्च केला आहे, परंतु हे खर्च सुद्धा भरून निघाला नाही. माझी अपेक्षा होती 5 लाख येतील, परंतु 20,000 सुद्धा झालं नाही. तर एवढी मोठी बाग चांगली आणली, मी एवढं कष्ट केलंय, परंतु 2 आणि 3 रुपये 4 रुपयावर दोडका कुठे जायला वैताग आलाय, म्हणून मी आज बाग उपयोग काढत आहे. दीपक भोसलेंनी लाखभर रुपये खर्चून फाउंडेशन केलं आणि एका एकरात दोडका लावला. हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी करून नजर लागेल असं सोन्यासारखं पीक उभं केलं. हाती 4 पैसे येतील, लेकराचं शिक्षण होईल अशी दीपक भोसलेंना आशा होती. पण दोडक्याचा दर 2 ते 4 रुपयांवर आला. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं हतबल झालेल्या दीपक भोसलेंनी दोडक्यावर थेट कोयता चालवला. मी शेतीमध्ये 1 एकर दोडका लावला होता. चांगल्या प्रतीचं बिया आणलं होतं, चांगलं उत्पन्न काढून निघेल आणि ह्या उत्पन्नातून माझ्या लेकराचं शिक्षण असेल, मुलाचं शिक्षण असेल, आई वडिलाचा दवाखाना असेल या अपेक्षेने काम केलं. घरी मी बाजार सुद्धा आणला नाही, परंतु एवढं मोठं मी उत्पन्न दोडक्याचं काढलेलं आहे. एवढं उत्पन्न आलंय, परंतु ह्याला 5 रुपये 7 रुपयावर दर मिळत नाही. अक्षरशः मी आता ही बाग तोडून काढायला लागलोय, कारण ह्याचा उत्पादन खर्च मिळत नाही, भरून निघत नाही. माझं एवढं ही फाउंडेशनची आहे ना, मी 1 लाख रुपये खर्च करून फाउंडेशन केलं होतं. ह्या दोडक्याच्या यालाच्या बोजानं फाउंडेशन पूर्ण पडून गेलंय. एवढा दोडका आलाय, परंतु ह्याला भाव नाही. आज एवढ्या 1 एकरामध्ये मला 30,000 रुपये सुद्धा झाले नाही, तर माझा खर्च झाला 1 लाख रुपये. कसा शेतकरी आत्महत्या करायचा नाही? माझं ह्या मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहा, कारण शेतकऱ्याला पिकवता येतं, परंतु विकता येत नाही, त्याची बाजारपेठ त्याला माहित नाही. अक्षरशः 3 आणि 4 आणि 5 रुपयाने दोडका माझा चाललाय. माझा खर्च सुद्धा भरून निघला नाही. म्हणून मी एवढ्या चांगला प्रतीचा दोडका आणून आज मी इथं तोडून टाकत आहे शेतामध्ये. काय उपयोग नाही, याचा काढायचा खर्च निघत नाही, अशी अवस्था झाली आहे माझी. म्हणून माझी मायबाप सरकारला विनंती आहे की अशा ह्या प्रामाणिक शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहा तुम्ही. कुठलाही शेतकरी असू द्या, ऊसवाला असू द्या, तरकारीवाला असू द्या किंवा फळबागावर असू द्या, अशी अवस्था शेतकरी झालेली आहे. आज अक्षरशः मला पूर्ण मंडप खाली पडलेला आहे. एवढं उत्पन्न भारी आलेलं आहे, परंतु ह्याला भाव नाही. मी अक्षरशः एवढं चांगल्या प्रतीचा दोडका सुद्धा आलेला आहे, हे सुद्धा मी तोडून काढत आहे. तरी माझी सरकारला विनंती आहे, शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहा आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करा. आत्महत्या करू देऊ नका. त्याचा उत्पादन खर्च भरून निघल एवढं तर उत्पन्न त्याला मिळू द्या. त्याला उत्पादन खर्च भयानक आहे. आज रोजगारवाला 400 रुपयाचं मजूर येत नाही, 300 रुपये बायका घेतात मजुराला. आज एखादी लिक्विडची बॅग घ्यायची म्हणलं 4,000 आणि 5,000 रुपये खर्च आहे.
एक फवारणी मारायची म्हणलं तर जवळजवळ एका फवारणीचा खर्च 3 ते 4 हजार रुपये आहे. कसा शेतकरी जगल? आज एवढी मोठी चांगली बाग आली असताना सुद्धा त्याला भाव मिळत नाही. आज अक्षर एवढं असलं एवढं दोडका चांगला आल्या दोडका एक चांगल्या अपेक्षेने आम्ही पिकवलं होतं, परंतु सगळा चक्काचूर झालाय. आम्ही आज वैतागून ही बाग काढत आहे. एवढा वैताग आलाय, एवढा खर्च केलाय की आता ही बाग पाक काढून टाकला. माझी अपेक्षा होती की मला 5 लाख रुपये हे उत्पन्नातून मिळतील आणि कुठे जर माझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च भरून निघल, परंतु माझ्या अपेक्षेचा भंग झालेला आहे. म्हणून मी आज ही दोडक्याची बाग तोडून काढत आहे. एवढा दोडका चांगला आला दोडका, पण ह्याला 2 रुपये किलो कोण घेणार? काय करायचं? शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. सरकारनं पाठीशी उभं राहावं म्हणत दीपक भोसलेंनी साथ घातली आहे. पण सदाभाऊ खोतांची रयत क्रांती संघटना महायुतीत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच सहभागी झालेत. प्रचंड कामामुळे मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नसेल, पण त्यांनी किमान स्वतःच्या कार्यकर्त्याचा हा व्हिडिओ पाहावा. दीपक भोसलेंच्या आक्रोशाचा व्हिडिओ पाहूनही शेतमालाच्या हमीभावासाठी सरकार पाऊल उचलणार नसेल तर निश्चितपणे एका गोष्टीवर शिक्कामोर्तब होईल. आतापर्यंतच्या सर्व सरकारांप्रमाणे फडणवीसांचं महायुती सरकारही गेंड्याच्या कातडीचं आहे. पंढरपूरहून नितीन शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.